वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो। यापूर्वी आपण ऑलरेडी 17 व्हिडिओ पाहिलेले आहेत, ते आमच्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहे मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आज आपण व्हिडिओ क्रमांक 18 या ठिकाणी पाहणार आहोत, कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात टोटली ऑब्झर्वेशन करून आपण या ठिकाणी हे प्रश्न एकत्रित केलेले आहे मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉइन बटनला जॉइन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉइन बटनला जॉइन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। पहिला जे प्रश्न आहे मित्रांनो, जीन पियाजे संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे की मूर्त सक्रिय अवस्था बालकाच्या डॅश डॅश वयात असते। मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे। आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 2 ते 7 वर्ष, 7 ते 12 वर्ष, 0 ते 2 वर्ष किंवा 12 वर्ष पुढे, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि प्रश्न आहे की मूर्त सक्रिय अवस्था बालकाच्या डॅश डॅश वयात असते। योग्य उत्तर असणार आहे 7 ते 12 वयापर्यंत असते। म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे। पर्याय जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, दुसरा प्रश्न आहे की अभ्यासक्रम विकसन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तात्पुरती, ऑप्शन 2 अखंड प्रक्रिया आहे, ऑप्शन 3 अलौकिक प्रक्रिया आहे किंवा ऑप्शन 4 स्थिर प्रक्रिया आहे। तर हे बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे की अभ्यासक्रम विकसन ही एक अखंड प्रक्रिया आहे। म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। पर्याय जे 2 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3। आता तिसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजेच डॅश डॅश होय, अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, परीक्षा, शिक्षण, मूल्यमापन किंवा मुक्त शिक्षण, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे। आणि प्रश्न तुम्ही वाचून घ्या, प्रश्न तुम्ही समजून घ्या की प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय। ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। याला आपण शिक्षणाची व्याख्या सुद्धा म्हणू शकतो। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4। आता चौथा प्रश्न काय आहे बघा, प्रश्न आहे की अध्ययन व अध्यापनावर यांचा परिणाम होतो। आता हे बघा मित्रांनो, अध्ययन व अध्यापनावर कशाचा परिणाम होतो, नेमका प्रश्न अशा प्रकारे आहे। तर हे बघा, शारीरिक घटक, सामाजिक घटक आणि परिसरीय घटक, म्हणजे वरील सर्व घटकांचा समावेश होतो। ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे। ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5। पाचवा प्रश्न आहे की किंडरगार्टन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन डॅश डॅशने केले, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। सोपा प्रश्न आहे मित्रांनो, सोपा प्रश्न आहे। तर डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की किंडरगार्टन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन फ्रोबेल यांनी केले, म्हणजे पर्याय जे सी असेल, ऑप्शन जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। पर्याय जे सी असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6। सहावा प्रश्न आहे की बालवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सोपी पद्धत कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आत्मनिरीक्षण पद्धत, निरीक्षण पद्धत, अंतनिरीक्षण पद्धत किंवा प्रायोगिक पद्धती, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे। आणि प्रश्न 1 लाइनर विचारलेला आहे की बालवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सोपी पद्धत कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। ऑप्शन जे 2 राहणार आहे, निरीक्षण पद्धत आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असेल। पर्याय जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7। सातवा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की सामान्याकडून विशेषाकडे हे अध्यापनाचे काय आहे।
सूत्र आहे, तत्व आहे, नियम आहे किंवा परंपरा आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सुद्धा सोपा प्रश्न आहे की सामान्याकडून विशेषाकडे हे अध्यापनाचे सूत्र आहे. म्हणजे पर्याय जे एक असेल, ऑप्शन जे एक दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे एक असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न आहे की कोणता मानसशास्त्रज्ञ चेतकापेक्षा प्रतिसादाला अधिक महत्त्व देतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या की कोणता मानसशास्त्रज्ञ चेतकापेक्षा प्रतिसादाला अधिक महत्त्व देतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला थॉर्नडाईक, पावलोव, स्किनर आणि ग्रंथी अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि बरोबर उत्तर काय राहणार आहे तर स्किनर आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे सी दिलेला आहे, ऑप्शन जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 9वा जे प्रश्न आहे मित्रांनो, हे बघा प्रश्न क्रमांक 9. जे 9वा प्रश्न दिलेला आहे की डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. आता हे बघा मित्रांनो, डॉक्टर ब्लूम यांनी जी प्रभुत्व संपादन उपपत्ती मांडली आहे त्या संदर्भात 4 विधाने दिलेली आहे. म्हणजे कोणता विधान योग्य नाही किंवा कोणते विधान योग्य नाही प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न दिलेला आहे. म्हणजे 3 विधान या ठिकाणी बरोबर राहणार आहे आणि फक्त एकच विधान चुकीचं दिलेलं आहे. तर हे बघा, प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निष्कर्ष संदर्भ मूल्यमापनाशी येतो, बरोबर आहे. पर्याय 1 बरोबर दिलेला आहे. प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थ्याच्या यातील उद्दिष्ट ठरवले जाते, बरोबर आहे. म्हणजे पर्याय 2 सुद्धा योग्य विधान या ठिकाणी असणार आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनकर्त्याला किती वेळ लागला हे पाहिले जाते. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला चुकीचा या ठिकाणी उत्तर राहणार आहे. किती वेळ लागला म्हणजे वेळ या ठिकाणी पाहिला जात नाही. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजते. म्हणजे पर्याय जे 4 असेल ते सुद्धा बरोबर राहणार आहे. परंतु या ठिकाणी अयोग्य जे विधान आहे ते असणार आहे पर्याय 3, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. सर 10वा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे की प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी हे सामान्यत डॅश डॅश असे असतात. नेमका प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. आपल्याला 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि योग्य उत्तर असणार आहे निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ आणि सीटेट जुलै 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ जे आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताचे जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणि परिसर अभ्यास व सामाजिक म्हणजे समाजशास्त्र विषयाचे टोटली जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. चला, पुढचा जे प्रश्न आहे बघा. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की मानवी प्राण्यांची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते, बरोबर आहे. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. स्वभाव, वृत्ती, पक्वतेचे वय, बुद्धिमत्ता किंवा डोळ्यांच्या व शरीरांचा रंग. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचाच प्रभाव दिसून येतो. तर योग्य उत्तर असणार आहे स्वभाव व वृत्ती. म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न आहे की ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्व अनुभवाचे पुनरुज्जीवन होते म्हणजे प्रतिमा होय. ओके, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य नाही. प्रश्न फक्त इतका विचारलेला आहे की कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे. ओके, या ठिकाणी पॉझिटिव्ह वेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, प्रतिमा स्थिर असतात,
चुकीचा दिलेला आहे, ऑप्शन 1 चुकीचा राहणार आहे. प्रतिमाची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते, चुकीचा दिलेला आहे, सर्वांमध्ये सारखी नसते. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही, म्हणजे पर्याय 3 बरोबर आहे. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही हे बरोबर आहे. आणि सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर कोणता झाला तर ऑप्शन 3 पर्याय 3 आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. सर 13वा प्रश्न बघा. 13वा प्रश्न आहे की धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे. आता हे बघा मित्रांनो, धारणे संदर्भात या ठिकाणी प्रश्न आहे आणि कोणते वैशिष्ट्य योग्य आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 विकल्प 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तरी बघा, पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही, निगेटिव्ह आहे, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय 1 या ठिकाणी वैशिष्ट्य असणार नाही. धारणा बोध अवस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, म्हणजे पर्याय जे 2 असेल बरोबर आहे. कारण धारणा जेव्हा बोध अवस्थेत असते तेव्हा आपल्याला चटकन आठवते. धारणा उपबोध अवस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, चुकीचं आहे. आणि बोध अवस्थेतील भावी प्रयत्न केल्यावर आढळतात हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. तर योग्य वैशिष्ट्य फक्त पर्याय 2 राहणार आहे. ऑप्शन 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. सर 14वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे. निगेटिव्ह वेमध्ये प्रश्न आहे, म्हणजे 3 विधाने बरोबर दिलेली आहे आणि फक्त एकच विधान या ठिकाणी चुकीचं राहणार आहे. आणि प्रश्न विस्मरणासंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे, 100% बरोबर आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत. ऑप्शन 2 पर्याय 2 सुद्धा बरोबर आहे. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी, पर्याय 3 चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. आणि धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी, म्हणजे पर्याय 4 सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन जे 3 दिलेला आहे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, म्हणजे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. सर 15वा प्रश्न बघा. 15वा जे प्रश्न आहे अशा प्रकारे दिलेला आहे की एक मिनिट. ओके. 15वा जे प्रश्न आहे अशा प्रकारे विचारलेला आहे की स्पियरमॅन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशेष घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. आता हे बघा मित्रांनो, स्पियरमॅन संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 विधाने दिलेली आहे आणि बरोबर उत्तर कोणता म्हणजे योग्य विधान कोणता अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर ऑप्शन जे 1 असेल की प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो, हा या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहे. मित्रांनो, हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र या 3 विषयाचे नोट्स अवेलेबल आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. आणि PDF मध्ये आपल्याला हे नोट्स मिळणार आहे. मित्रांनो, अपडेट नोट्स आहे 2026च्या परीक्षेसाठी आपण हे नोट्स तयार केलेले आहे मित्रांनो. आणि PDF नोट्स तयार केलेले आहे, म्हणजे जवळपास 90 पैकी 70 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे अशा प्रकारे आपण हे नोट्स तयार केलेले आहे. मित्रांनो, शॉर्ट आहे, बेस्ट आहे आणि क्वालिटी नोट्स आहे, म्हणजे आपल्याला खूप जास्त वाचायची या ठिकाणी गरज नाही. फक्त मेन टॉपिक, मेन पॉईंट आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करून या ठिकाणी घेतलेले आहे. आणि 2026च्या परीक्षेसाठी आपण हे नोट्स तयार केलेले आहे. झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात. लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे मित्रांनो. 399 मध्ये आपल्याला हे PDF नोट्स या ठिकाणी दिले जाणार. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला आमच्याकडून एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF नोट्स उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो. आणि परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी बेस्ट आणि क्वालिटी नोट्स असणार आहे मित्रांनो. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 16वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की बाल्यावस्था डॅश असते, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे. बाल्यावस्था 2 ते 6 वर्षापर्यंत असते, म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न बघा. 17वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमॅनच्या उपपत्तीनुसार आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. उत्तर आहे शिक्षा अध्यापन, म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की खाली दिलेल्या
अभिरुची विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही. आता हे बघा मित्रांनो, अभिरुची संदर्भात या ठिकाणी आपल्याला 4 विधाने दिलेली आहे आणि कोणते विधान योग्य नाही म्हणजे चुकीचं आहे अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. पहिलं जे विधान आहे की अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात. इसका मतलब होता है कि अलग अलग लोगों के बारे में अलग अलग उनका इंटरेस्ट होता है. डेफिनेटली म्हणजे पर्याय जे एक आहे ते बरोबर आहे. अनेक गोष्टीबद्दल आपली अभिरुची संपादित असते. पर्याय 2 सुद्धा बरोबर दिलेला आहे. एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर विषयाकडे आपले अवधान वळते. बरोबर आहे. जशा प्रकारे आपण IPL मॅच पाहतो. ओके, म्हणजे ऑप्शन जे 3 आहे ते आपलं योग्य म्हणजे बरोबर आहे, परंतु अभिरुची अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय जे आपला 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, रिपीटेड प्रश्न आहे, परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे की स्वयंशोधन पद्धती कोणी सुरू केली, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ए एरिस्टॉटल, बी आर्मस्ट्रॉंग, कर्ट लेविन सी आणि थॉमस बेकन डी, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि सोपा प्रश्न आहे की सर स्वयंशोधन पद्धती कोणी सुरू केली, तर हे बघा आर्मस्ट्रॉंग आपलं या ठिकाणी काय उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे बी असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, संवेदनाला अर्थ प्राप्त होणे म्हणजे डॅश डॅश, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. कल्पना, अवबोध, प्रतिमा किंवा प्रतीके, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे सर की संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा काय होतो, तर अवबोध होतो. म्हणजे ऑप्शन जे बी असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासाठी आपण आपल्या स्क्रीनमध्ये पाहू शकतात मित्रांनो की महाटेट जून 2026 साठी आपले अपडेट क्वेश्चन सेट आहे. मित्रांनो, पेपर 1 साठी आपण वेगळे प्रश्नसंच या ठिकाणी तयार केलेले आहे आणि पेपर 2 साठी वेगळे प्रश्नसंच तयार केलेले आहे. सिलेबस सेम असतो, फक्त काठिण्य पातळी जी असते म्हणजे डिफिकल्ट लेवल जे असते मित्रांनो, डिफिकल्टी लेवल त्याचा फरक असतो पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. तर पेपर 1 साठी आपल्याकडे म्हणजे हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयाचे प्रश्नसंच अवेलेबल आहे. म्हणजे प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे विथ आन्सर की. म्हणजे परीक्षा परिषद जशा प्रकारे आपली प्रश्नपत्रिका तयार करते तशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो. आणि बहुतेक प्रश्न तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये 21 जूनला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 499 रुपये फक्त आपण प्राइस या ठिकाणी ठेवलेला आहे मित्रांनो. आणि पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाचे प्रश्नसंच आहे 399 रुपये आपण पेपर 2 साठी प्राइस ठेवलेला आहे मित्रांनो. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉम्बो पॅक पाहिजे प्रश्नपत्रिकेचा, तर फक्त 699 मध्ये हे कॉम्बो पॅक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी टोटल 90 प्रश्नपत्रिका, 90 क्वेश्चन सेट. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू सकतात. नोट दिलेला है कि क्वेश्चन सेट्स आपको पीडीएफ के स्वरूप में मिलेंगे दोस्तों. तो अगर आप एक सब्जेक्ट के लिए 2 सब्जेक्ट के लिए परचेस करना चाहते हो तो आप अपने हिसाब से भी उसको क्या है फिर परचेस कर सकते हैं. व्हाट्सअप नंबर दिया गया है, इस नंबर पे कांटेक्ट कर आप क्या है दोस्तों अधिक की इंफॉर्मेशन हासिल कर सकते हैं. फिलहाल वीडियो में इतना ही, मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.